मेदूवडे सगळ्यांचे फेवरेट आहेत, सगळ्यांनाच आवडतात. पण इतके कुरकुरीत मेदूवडे बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरीच बनवायला मिळाले तर खूपच कमी साहित्यात आज आपण मेदूवडे घरच्या घरी खूपच कुरकुरीत बनवणार आहोत. त्यासोबत चटपटीत चटणी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलंय. यामध्ये 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. मापासाठी तुम्ही कोणतीही वाटी किंवा पेला घेऊ शकता. आता 1 चमचा जिरं घालायचं. आता यामध्येच थोडंसं आलं किसून घालायचं आहे. तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करून घालू शकता. आलं घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. 1 चमचा मीठ घालायचं. पाणी छान चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर हे बघा पाणी चांगलं आता उकळलंय. आता यामध्येच सारख्याच वाटीने 1.5 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाचे तुम्ही मेदूवडे कधी बनवले नसतील तर नक्की बनवून बघा. आता लाटणं किंवा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित हे पीठ या पाण्यातच मिक्स करायचं आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून हे पीठ लागलेलं चमच्याने काढून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे याची छान एक उकड तयार होते. आता हे पीठ 10 मिनिटांनंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. पीठ खूपच गरम आहे तर सावकाश काढायचं आहे. गरम असताना याला अजिबात हात लावायचा नाही. पसरून घ्यायचं आणि 10 मिनिटं पुन्हा हे पीठ असंच ठेवून द्यायचं थोडंसं थंड होण्यासाठी. कारण गरम असताना आपण याला हात लावू शकत नाही आणि याचे वडे बनवू शकत नाही. तर 10 मिनिटं हे पीठ थंड होतंय. तोपर्यंत आपण मस्त चटपटीत चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय. 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतली आहेत. 1 मोठा चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे. ही भाजलेली फुटाण्याची डाळ आहे. यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तोडून घेतल्यात. 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या हिशेबाप्रमाणे यामध्ये घालू शकता. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्ता असा खाल्ला जात नाही तर चटणीमध्ये नक्की ट्राय करा. मूठभर कोथिंबीर घालायची. थोडीशी पुदिन्याची पानं घालायची. पुदिनामुळे चटणीला चांगला एक फ्लेवर येतो. चवीप्रमाणे मीठ घालूया. चटणी चांगली चटपटीत आंबट गोड होण्यासाठी 1 चमचा साखर घातली आहे. 1 चमचा जिरं घालायचं. लिंबूचा रस पिळायचा आहे अर्धा. यामुळे चटणी चटपटीत बनते. आता पाणी घालायचं. झाकण लावून ही चटणी छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. तर हे बघा मस्त आपली हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. आता याला फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी सगळ्यात आधी चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. इथे मी 2 चमचे तेल गरम केलंय. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 7-8 कढीपत्त्याची पानं, यानंतर 1 लाल मिरची तुकडे करून घातली आहे. आता ही गरमागरम फोडणी या चटणीवर घालायची. अप्रतिम चटणी ही लागते. खायला जबरदस्त आंबट गोड. नक्की बनवून बघा. आपली आता चटणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आता आपलं मेदूवड्याचं पीठ सुद्धा थोडंसं कोमट झालंय. 1 बटाटा उकडून किसून घेतलाय. तो सुद्धा यामध्ये घालायचा आणि सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कोणतंही जास्त सामानाचा वापर न करता हा मेदूवडा बनवतोय. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. जसं आपण पीठ मळतो ना तसं सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे पहा पीठ मळून घेतलंय. हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटत नाही. थोडं थोडं हे पीठ घेऊन हातावर अशा पद्धतीने रोल करायचा आहे. एक गोळा तयार करायचा, याला मध्ये होल करायचा आणि याचे मेदूवडे छान बनवून घ्यायचे. तर हे बघा अशा प्रकारे आहे की नाही सोपी पद्धत. खूपच झटपट हे मेदूवडे बनवून तयार होतात. तर आपला एक मेदूवडा तयार झालेला आहे. प्लेटमध्ये आता काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीचे मेदूवडे सुद्धा मी बनवून घेतले आहेत. हे थोडे आहेत, अजून सुद्धा बनवलेले आहेत. आता हे मेदूवडे तळून घेऊया. यासाठी तेल गरम करायचं आहे एकदम कडकडीत. कडकडीत तेलातच हे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर मेदूवडे अजिबात कुरकुरीत होणार नाहीत. एक मेदूवडे या तेलामध्ये सोडायचे आहेत. बुडबुडे कमी झाल्यानंतरच याला उलटून घ्यायचे आहेत. त्याआधी अजिबात याला हात लावायचा नाही, नाहीतर हे मेदूवडे तुटण्याची शक्यता असते. छान फास्ट गॅसवर हे मेदूवडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि याला चांगला रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका
आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हे पहा मस्त याला कलर आलाय, काढून घेऊया। सगळे मेदूवडे मी पहा मस्त बनवून घेतलेत। खूपच कुरकुरीत मेदूवडे झालेले आहेत। याचा रंग पाहू शकता किती सुरेख याला रंग आलाय आणि कुरकुरीत पहा किती झालेले आहेत। आहे की नाही सोपी पद्धत? तर यापुढे मेदूवडे खाण्याची इच्छा झाली तर बाहेरून न मागवता घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीत कुरकुरीत मेदूवडे नक्की बनवून बघा या माझ्या पद्धतीने। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल माझी खात्री आहे। आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।